माझे नाव अजय. मी मर्चंट नेव्हीमध्ये जॉब करत होतो. मी 8 महिन्यानंतर आमच्या गावी परतलो होतो. कारण समुद्री वादळामुळे मी युरोपियन बेटावर 3 महिन्यांपासून अडकल्यामुळे यावर्षी मला घरी यायला थोडा वेळ झाला होता. आणि यावेळेस मी घरी 2 महिने थांबणार होतो. मी ज्यावेळेस ड्युटीवर गेलो होतो त्यावेळेस आमच्या शेजारील घर हे रिकामे होते. पण आईने सांगितल्यामुळे मला कळाले की त्या ठिकाणी कोणी भाडेकरू राहण्यासाठी आले आहे आणि तेही साऊथ इंडियन भागातले. अजूनही मी त्यांना पाहिले नव्हते. आईच्या सांगण्यानुसार त्या आंटीचा नवरा हा एक मोठ्या हॉटेलमध्ये मॅनेजरचे काम करत होता आणि ती आंटी ही घरात बसून रिकाम्या वेळात बायकांचे ब्लाऊज शिवण्याचे काम करत असे. एके दिवशी मी बाजारात आमच्या किचनचा नळ खराब झाल्यामुळे तो नवीन विकत घेण्यासाठी आलो होतो आणि जेव्हा मी घरी परतत होतो तेव्हाच गावाच्या सर्कलवर त्या आंटीच्या स्कूटीला माझी मोटरसायकल आदळली आणि त्या आंटी त्यांच्या गाडीवरून खाली पडल्या. मी माझी गाडी साईडला लावून त्यांना उचलण्यासाठी गेलो तेव्हा त्या आंटी माझ्यावर फार रागावल्या आणि म्हणाल्या, "अरे ओ भाई, इतने हट्टे कट्टे होकर तुम्हें दिखाई नहीं देता क्या? अंधे हो गए थे क्या तुम? सामने से आने वाली गाड़ी भी तुम्हें दिखाई नहीं दी." आंटीच्या हातापायाला खरचटले होते. त्यांना फार आग होत होती आणि त्या जोराने ओरडत होत्या, "अम्मा, ओ अम्मा, मैं गई, मेरा पैर." आमच्या आजूबाजूला लोकांची गर्दी जमू लागली. ते सर्व लोक माझ्यावरच ओरडत होते, "ओ भाई, तुम्हें दिखाई नहीं देता? उस औरत की हालत देखो, कितना बुरी तरह लगा है उन्हें. अभी के अभी उनको अस्पताल ले जाओ." आंटीच्या गाडीचा पुढचा भाग तुटून खराब झाला होता. तेव्हा मी आंटीला म्हणालो, "आंटी, यही गाड़ी का रिपेयरिंग करने में जो कुछ भी खर्चा लगता है वो मैं दे दूंगा. सामने ही गैरेज है. मैं इस गाड़ी को यही रखता हूँ और आपको मेरी गाड़ी से अस्पताल और आपको घर छोड़ देता हूँ." तेव्हा आंटी मला म्हणाल्या, "तुम मुझे पहले मेरे घर छोड़ दो. वही पास में ही अस्पताल है. वही दिखा दूंगी." मी आंटीला माझ्या गाडीवर बसविले आणि त्या जो रस्ता सांगत होत्या त्या रस्त्यावर मी गाडी चालवली आणि काही वेळानंतर मी आमच्याच घराजवळ येऊन पोचलो. आमच्या गल्लीत मी आंटीला या अगोदर कधी पाहिले नव्हते. मग माझ्या गाडीवरून उतरून सरळ आमच्या शेजारील घरात त्या घुसू लागल्या. तेव्हा मी त्यांना विचारले, "आंटी, आप यहाँ पर रहती हो?" तेव्हा त्या मला हो म्हणाल्या. मग मी आंटीला सांगितले, "चलो, मैं आपको अस्पताल ले जाता हूँ." मग त्या मला नाही म्हणाल्या, "जब मेरे पति आएंगे तब मैं उनके साथ चली जाऊंगी. अभी तुम जाओ, मगर मेरी गाड़ी का ध्यान रखना. वो जैसे ही रिपेयर हो जाती है उसे घर छोड़ देना." मग मी त्यांना म्हणालो, "आंटी, मुझे कहीं जाने की ज़रूरत ही नहीं है." मग आंटी मला विचारू लागल्या, "क्यों?" मग मी आंटीला म्हणालो, "क्योंकि मैं भी इसी गली में रहता हूँ. यह आपके बगल वाला घर मेरा ही है." मी असं बोलल्यावर आंटी शॉकच झाल्या आणि मला म्हणाल्या, "तुम्हें कभी यहाँ देखा नहीं पहले? तुम पूर्णिमा दीदी के लड़के हो क्या?" तेव्हा मी आंटीला हो म्हणालो. माझ्या आईचे नाव पौर्णिमा होते. मग आंटी मला म्हणाल्या, "अजय, तुम?" हो. तेव्हा मी आंटीला परत हो म्हणालो. मग आंटी मला विचारू लागल्या, "तुम कब आए छुट्टी पर? मुझे तुम्हारी माँ ने तुम्हारे बारे में बताया था." मग मी आंटीला सांगू लागलो, "आंटी, मैं कल ही रात को छुट्टी पर आया था. आपके बारे में भी मुझे माँ ने बताया था, मगर मैंने आपको अभी देखा. चलो अच्छा हुआ, आपकी गाड़ी भी आपके पड़ोसी से ही टकराई. आंटी, आप मुंह हाथ धो लो, फिर थोड़ा आराम कर लो. बाद में मैं आपको अस्पताल ले जाऊंगा." त्यावर आंटी मला म्हणाली, "अजय, जैसा तुम्ही ठीक लगे." मग मीही घरात आलो. त्या ॲक्सिडेंटमध्ये माझ्या शरीराला कोणतीही इजा झाली नव्हती. मग घडलेली घटना मी आईला सांगितली. तेव्हा मला आई म्हणाली, "अजय, अंजलीला जास्त लागलं तर नाही ना गं?" मी आईला म्हणालो, "कोण अंजली आई?" तेव्हा आई मला सांगू लागली, "अरे, ते शेजारच्या काकू, त्यांचे नाव अंजली आहे." तेव्हा मला कळाले की त्या काकूंचे नाव अंजली आहे. "मग त्यांना मुलगा मुलगी नाही आहे का गं? एकट्याच राहतात का त्या घरात?" मग आईने मला सांगितले, "त्यांच्या लग्नाला 8 वर्ष झाली आहेत. अजूनही त्यांना मूलबाळ नाही." त्या बाईने भरपूर देवाकडे प्रार्थना केली, उपवास केले, पण अजूनही देवाने तिची प्रार्थना स्वीकार केली नाही. देव पण फार कष्ट पाहतो आपल्या भक्तांकडून. एवढ्या सहजासहजी देवही कोणावर खुश होत नाही.
आई आणि माझे बोलणे सुरूच होते. तेव्हाच माझे लक्ष घड्याळीवर गेले. तेव्हा त्यात 12 वाजले होते. मग मी आईला सांगून त्या आंटीला दवाखान्यात नेण्यासाठी त्यांच्या दाराजवळ आलो आणि त्यांना आवाज दिला, "अंजली आंटी, अहो अंजली आंटी." पण आतून काहीच रिप्लाय येत नव्हता. म्हणून मी दाराला आत ढकलून पाहिले आणि दार लॉक नसल्यामुळे तो लागलीच आत सरकला आणि पुढच्याच खोलीत आंटी या झोपलेल्या होत्या. रोडावर त्यांचे जेव्हा ॲक्सिडेंट झाले होते तेव्हा त्यांनी साडी घातली होती, पण आता त्या गाऊन घालून झोपल्या होत्या. त्यांच्या हातापायाला ज्या ठिकाणी खरचटले होते त्या ठिकाणी त्यांनी मलम लावून पट्टी बांधलेली होती. पण त्या झोपलेल्या अवस्थेतही एवढ्या सुंदर दिसत होते, त्यांचे वर्णन मी तुम्हाला शब्दातही सांगू शकत नव्हतो. आणि त्यांच्या सुंदरतेकडे पाहून त्यांचे वय साधारणतः मला 32 ते 33 वर्ष इतके वाटत होते. मग माझ्या मनात प्रश्न आला, अशा झोपलेल्या अवस्थेत कोणाला उठवलं तर पाप लागते. म्हणून आंटीला डिस्टर्ब न करता त्या ठिकाणाहून निघून मी माझ्या घरी परतलो. मला आईने घरात पाहताच ती म्हणाली, "अरे एवढ्या लवकर आला पण? डॉक्टरांनी चेकअप केलं की नाही अंजलीचं? का फोनवरूनच गोळ्या औषधी दिल्या?" तेव्हा मी आईला म्हणालो, "अगं आई, मी अजून दवाखान्यात गेलोच नाही. कारण मी आंटीच्या घरी गेलो होतो. पण दार कोणी उघडतच नव्हतं. मला वाटले आंटी आज झोपल्या असाव्यात. म्हणून त्यांना डिस्टर्ब न करता मी घरी आलो. जेव्हा त्या उठतील तेव्हा नेईल त्यांना दवाखान्यात." मग आई मला म्हणाली, "अरे उशीर करू नकोस. तिला जर जास्त लागलं असेल तर नंतर त्रास होईल तिला. मी पाहते तिच्या घरी जाऊन." तेव्हा आई अंजली आंटीच्या घरी गेल्या. आईने दारावर थाप मारली आणि आई आत गेली आणि आंटीला झोपलेली पाहून आई त्यांना उठवू लागली. आंटी लागलीच उठून बेडवर बसल्या आणि म्हणाल्या, "क्या हुआ दीदी? कुछ काम था क्या?" तेव्हा आई आंटीला म्हणाल्या, "अरे अंजलि, मैं तुम्हें देखने आई थी और अजय भी कब से तुम्हें बाहर से आवाज़ दे रहा था." मग आंटी म्हणू लागल्या, "किस लिए आवाज़ दे रहा था अजय?" मग आईने अंजलि आंटीला सांगितले, "अरे वो तुम्हें अस्पताल ले जाने वाला था, मगर तुम सोई थी, इसलिए वो घर चला आया. तुम जल्दी से तैयार हो जाओ और उसके साथ अस्पताल चली जाओ." तेव्हा आंटी ने आईला सांगितले, "रहने दो दीदी, अभी अच्छा लग रहा मुझे, दर्द भी नहीं हो रहा है, ठीक हो जाऊंगी 1-2 दिन में." त्यानंतर आई घरी परतली आणि मला म्हणाली, "अजय राहू दे, नाही म्हणतात त्या आंटी, घरीच राहून बरी होईल ती." मग माझ्याच मनाला वाईट वाटू लागले. आपल्यामुळे त्या आंटीची अवस्था अशी झाली. आपणच त्या आंटीच्या घरी संध्याकाळी जाऊन त्यांना समजावून दवाखान्यात नेऊ. मग मी दुपारचे जेवण करून थोडा आराम केला आणि संध्याकाळी 6 वाजेला मी आंटीच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी त्यांच्या घरी आलो. मी दारावर थाप मारली आणि काही क्षणातच घराचा दार उघडला आणि मला पाहून आंटी म्हणाल्या, "अरे अजय, तुम घर में आओ." मी आंटीला त्यांच्या तब्येतीविषयी विचारले. मग त्या मला म्हणाल्या, "अभी पहले से अच्छा लग रहा है. मेरा दर्द भी खत्म हो गया. अजय, तुम बैठो, खड़े क्यों हो? मैं तुम्हारे लिए पीने को पानी लाती हूँ." आंटी एका पायाने लंगडत चालत होत्या. पाणी घेऊन आल्यावर मी आंटीला विनंती केली, "आंटी, आप मेरे साथ अस्पताल चलो, जल्दी ठीक हो जाओगी. नहीं तो मैं आपसे बात ही नहीं करूँगा और आपके घर भी नहीं आऊँगा." तेव्हा आंटी मला म्हणाल्या, "ऐसे मत बोलो, मुझे पहले से ही सच में बहुत अच्छा लग रहा है." तेव्हा मैं आंटीला म्हणालो, "आंटी, अगर जख्म को ज़्यादा दिन हो गए तो आपको ही तकलीफ हो जाएंगी." तेव्हा आंटी मला म्हणाल्या, "फिर अजय चलो, मैं तुम्हारे साथ आती हूँ अस्पताल." मग आंटीने आपले कपडे बदलले आणि आंटीला माझ्या गाडीवर बसून आम्ही दवाखान्यात जाऊ लागलो. आमच्या गल्लीतल्या रस्त्यांची हालतही खराब झाली होती. म्हणून आंटीचे शरीर वारंवार माझ्या शरीराला टच होत होते. मला आंटीमध्ये काहीही इंटरेस्ट नव्हता. पण आंटीचे गुडगुडीत शरीर माझ्या शरीराला स्पर्श झाल्याने एक वेगळीच फिलिंग त्यावेळी आंटीबद्दल माझ्या मनात निर्माण होऊ लागली. मग काही वेळाने आम्ही दवाखान्यात येऊन पोहोचलो. मग डॉक्टरने आंटीच्या हातापायांचा एक्सरे काढला. त्यात दिसले की आंटीच्या आतल्या भागात कोणतीही इजा झाली नव्हती. फक्त बाहेरून मुका मार लागल्यामुळे हातापायाला सूज आली होती. डॉक्टरांनी आंटीला आपल्या परीने 3 दिवसाची औषधी दिली
आणि ह्याच औषधीने त्यांना फरक पडणार होता. मग आम्ही काही वेळाने घरी परतलो आणि मी आंटीला वेळेवर औषधी घ्यायला सांगितली आणि आराम करायला सांगून माझ्या घरी परतलो. मग मी घरी येऊन आईला सर्व सांगितले. आईला पण फार छान वाटले. बरं झालं अजय, तू त्या बाईला दवाखान्यात नेलास. अगोदरच तिचा नवरा वेळेवर घरी येत नाही. तिचे एकटेचे हाल झाले असते. रात्रीचे जेवण करून मलाही शांततेत झोप लागली. मग आंटीची गाडी रिपेअर करून आज मिळणार होती. म्हणून आंटीला न सांगता तिच्या दारासमोरच आपण गाडी उभी करून आंटीला मी सरप्राईज देणार होतो. म्हणून मी लवकर तयार होऊन 9 वाजेच्या सुमारास ज्या गॅरेजवर आंटीची गाडी मी रिपेअरिंगसाठी टाकली होती त्या गॅरेजवर येऊन पोचलो. आंटीची गाडी पाहिल्यानंतर मलाही ती ओळखीची लागत नव्हती. फार छान पद्धतीने त्यांनी रिपेअर केली होती. मी ऑटो करूनच गॅरेजवर आलो होतो आणि आंटीची गाडी चालवत मी त्यांच्या दारासमोर लावली. आंटीच्या घराचे दार उघडेच होते. दारासमोर पडदा लावला होता. मला वाटले आंटी तयार होऊन घरातली कामं करत असावे, म्हणून मी आवाज न करता त्यांच्या घरात शिरलो. पण समोरचे दृश्य पाहून मी हादरलोच. आंटी अंघोळ करून आपले ड्रेस चेंज करत होते. त्यानंतर आंटीने आपल्या हातातला टॉवेल अशा ठिकाणी स्पर्श केला, मी त्याचे वर्णन तुम्हाला शब्दातही सांगू शकत नाही. मग आंटीचे लक्ष माझ्याकडे जाण्या अगोदरच मी घराबाहेर निघालो आणि बाहेरूनच त्यांना आवाज देऊ लागलो, आंटी आप घर में है क्या? मैं आऊँ अंदर? तेव्हा आंटीचा आवाज मला आतून आला. त्या मला म्हणाल्या, अजय 2 मिनिट के लिए बाहर ही रुको, मैं अभी आती हूँ. 5 मिनिटांनंतर आंटी या स्वतःहून बाहेर आल्या आणि मला म्हणू लागल्या, क्या हुआ अजय, कुछ काम था क्या? तेव्हा मी आंटीला म्हणालो, आंटी ये देखो आपकी गाडी. आंटीने चक्क आपले दोघं हात गालावर ठेवले. त्यांना विश्वासच बसत नव्हता की गाडीचं लुक एवढं चेंज होईल. अरे अजय, यह तो लग ही नहीं रही मेरी गाड़ी है ऐसे. लग रहा है कि अभी नई खरीद के लाए हो. बहुत खर्चा लगा होगा ना तुम्हें. तुम्हारे अंकल को बता के तुम्हारे पैसे वापस दे दूंगी मैं. तेव्हा मी आंटीला म्हणालो, आंटी गलती मेरी थी, तो भुगतान भी मुझे ही करना पड़ेगा ना. मग आंटी मला म्हणाली, चलो मैं इस खुशी में तुम्हें चाय पिलाती हूँ. मग मी आणि आंटी त्यांच्या घरात गेलो आणि आंटीने मला बसण्यासाठी खुर्ची दिली. मग आंटी आम्हा दोघांसाठी छान चहा बनवण्यात बिझी झाल्या आणि मी आंटीच्या घराला आतून न्याडू लागलो. घर फारच छोटे होते. 1 रूम, किचन आणि हॉल, बस. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं 1 RK घर होते त्यांचे. घरात सामान व्यवस्थित ॲडजस्ट केला होता त्यांनी. काही वेळात आंटीने चहा बनवून माझ्यासमोर ठेवला. मग मी आणि आंटी आम्ही दोघांनी सोबतच चहा घेतला. तेव्हा आंटी मला विचारू लागल्या, अजय तुम बहुत दिनों के बाद घर आते हो, तुम्हें याद नहीं आती घर वालों की उधर? मग मी आंटीला सांगू लागलो, क्या करूं आंटी, कभी कभी मन करता है कि यह नौकरी छोड़ दूं, अपने ही गांव में छोटा मोटा काम शुरू कर दूं, मगर दिल नहीं मानता है क्योंकि स्टार्टिंग में भी बिजनेस में इतनी सफलता नहीं मिलती और मुझे भी वहाँ पेमेंट अच्छा मिलता है. खाली घर वालों से दूर रहने का बुरा लगता है, मगर देश विदेश घूमने का भी मौका मिल जाता है. कभी कभी 1-1 साल भी लग जाता है घर आने में. मग आंटी मला विचारू लागल्या, जब तुम्हारी शादी होगी तब क्या करोगे? इतने दिनों बाद अगर तुम घर लौटोगे तो तुम्हारी बीवी तुम्हारा इंतज़ार करके ही थक जाएगी. क्या उसे भी अपने साथ देश विदेश घुमाने ले जाओगे? मग मी आंटीला म्हणालो, उधर अपने बीवी को ले जाने की परमिशन नहीं रहती क्योंकि पूरा दिन समुंदर में ही ड्यूटी करनी पड़ती है और जहाज में क्वार्टर फैसिलिटी नहीं रहती, इसलिए अपनी धर्म पत्नी को मैं अपने माँ के पास ही छोड़ जाऊँगा. और ये तब की बात है आंटी, जब मेरी शादी होगी. अभी तो मेरी उमर ही कहाँ आहे शादी करने की. आता हळूहळू आंटी आणि माझ्यामध्ये चांगले जमायला लागले होते. त्या मनमोकळेपणाने माझ्याशी बोलू लागल्या होत्या. मगर आंटी, अंकल कहीं दिखाई नहीं देते, वो घर आते भी है कि नहीं? तेव्हा आंटी मला सांगू लागल्या, अजय तुम्हारे अंकल को तो दिन और रात का पता ही नहीं चलता क्योंकि उस होटल में वो अकेले ही मैनेजर है. दूसरे मैनेजर जब आएगा तब उनके 12-12 शिफ्ट की ड्यूटी हो जाएगी.
अभी फ़िलहाल तो वो 1 हफ़्ते के बाद ही घर आते हैं। तो आंटी तुम्हारा दिल कैसे लगता है अंकल के बिना? लगाना पड़ता है अजय, कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है। अगर तुम्हारे अंकल 8 घंटे की ड्यूटी करते हैं तो उन्हें खाली 5,000 रुपये मिलेंगे। ज़्यादा पैसे कमाने के चक्कर में उन्हें इतना टाइम वहाँ देना पड़ता है. त्यानंतर मी आंटीला म्हणालो, ठीक आहे आंटी, आप अपनी तब्येत की तरफ ध्यान दो, मैं चलता हूँ. तेव्हा आंटी मला म्हणाली, आते रहना अजय, काफ़ी अच्छा लगा तुमसे बात करके. आंटीचा चेहरा फार आनंदित वाटत होता, कारण त्यांची स्कूटी रिपेअर झाली होती आणि माझ्याशीही त्यांची ओळख झाली होती. मी घरी येऊन टी व्ही समोर बसलोच होतो. तेवढ्यात आंटी आईला आवाज देऊन बाहेर बोलत होत्या. पौर्णिमा दीदी या आओ. तेव्हा मी आईला आवाज देऊन बाहेर बोलावले. अगं आई, त्या शेजारच्या आंटी तुला बोलवतात आहे. जा गं, काय सांगतात ते पहा. तेव्हा आई मला म्हणाली, अरे इथं बसून तू टी व्ही पाहत आहेस, मग तूच गेला असता तर काय झालं असतं. तेव्हा मी आईला सांगितले, अगं आई, त्या आंटी माझ्याशी नव्हे तर तुझ्याशी काम आहे. तेव्हा आई त्या आंटीजवळ येऊन म्हणाली, क्या हुआ अंजलि, कुछ चाहिए था क्या तुम्हें? तेव्हा त्या आंटी आईला सांगू लागल्या, अरे दीदी, आप अजय को थोड़ी देर के लिए मेरे घर भेज देंगी क्या? मुझे बाहर से 2-3 चीज़ें मंगवानी थी. तेव्हा आई त्या आंटीला म्हणाली, क्यों नहीं, वो तो अभी तुम्हारे घर से आकर टीवी के सामने बैठा है, मैं अभी भेजती हूँ उसे. मग आई माझ्याजवळ येऊन म्हणाली, अरे अजय, त्या आंटीना काही सामान आणायचे आहे बाजारातून, तू जाऊन घेऊन येशील? तेव्हा मी आईला ठीक आहे म्हणालो. मग मी उठून आंटीच्या घरी आलो. तेव्हा अचानक आंटीला पाहून माझे डोळेच मोठे झाले. कारण काही वेळापूर्वी मी जेव्हा त्यांच्या घरी आलो होतो तेव्हा त्या साडीवर होत्या आणि आता आंटीने जडीदार गाऊन घातला होता. त्यात त्या फारच सुंदर दिसत होत्या. क्या सामान लाना था आंटी बाजार से? तेव्हा आंटी मला म्हणू लागली, बाहर से कुछ नहीं लाना था अजय, मुझे खाली जो ऊपर रखा वो डिब्बा नीचे उतारना था, बस इतना ही काम था मुझे. त्यावर मी आंटीला म्हणालो, मुझे लगा कुछ और लाना था क्या. मग मी समोर असलेला लाकडी स्टूल घेऊन त्यावर उभं राहिलो आणि तो डब्बा घेऊन जेव्हा मी खाली उतरू लागलो तेव्हा अचानक माझे लक्ष आंटीच्या त्या ठिकाणी गेले. परत तिथली सुंदरता व ते दृश्य पाहून माझ्या मनात परत एक वेगळीच ऊर्जा निर्माण झाली. आंटीचे ते इतके सुंदर दिसत होते की मी त्यांचे वर्णन तुम्हाला शब्दातही सांगू शकत नाही. माझे लक्ष त्याच ठिकाणी टिकून राहिलं. आंटीला केव्हा मिठीत घ्यावं हीच तडमड माझ्या मनात सुरू राहिली. मग मी तो डब्बा खाली उतरून ठेवला आणि आंटी मला धन्यवाद म्हणाली. मगर आंटी, इस डब्बे में ऐसा क्या था जो आपने उसे ऊपर रख दिया था? तेव्हा आंटी मला सांगू लागल्या, अरे अजय, इसमें तो खाली चावल ही थे, ऐसा कुछ नहीं था. जो नीचे वाला डब्बा था ना, इसमें चावल ख़त्म हो गए थे, इसलिए मैंने तुम्हें यहाँ बुलाया. मग मी आंटीला म्हणालो, मैं घर जाऊँ आंटी? मग आंटी मला म्हणाली, अरे रुको, इसे वापस रखना है. मी जेव्हा तो डब्बा उचलून उभा राहिला तेव्हा अचानक माझा स्पर्श आंटीच्या त्या ठिकाणी झाला. आंटीलाही या गोष्टीची कल्पना झाली होती, पण तिने माझ्याकडे दुर्लक्ष केले. तिला वाटले की कामात लहान मोठ्या हरकत होतच असतात. मग आंटीच्या घराचं काम झाल्यानंतर मी परत माझ्या घरी आलो. माझ्या डोक्यात सतत आंटीबद्दलच विचार सुरू होता. मी दुपारचे जेवण करून थोड्या वेळासाठी मोबाईल पाहू लागलो. मग माझ्या डोक्यात विचार आला की आपण आंटीच्या घरी जाऊन तिच्यासोबत गप्पा करूया, म्हणजे तिच्या घरातील एकटेपणा ही कमी होईल. मी जेव्हा आंटीच्या घराजवळ आलो तेव्हा त्यांचं दार हे उघडंच होतं आणि दाराचा पडदा लावलेला होता. मी हळुवारपणे पडदा अर्धा बाजूला करून रूममध्ये आलो तेव्हा समोरचे दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीनच आदरली. आंटीच्या ज्या पायाला लागले होते तो पाय त्यांनी स्टूलवर ठेवला होता आणि त्या मोबाईलमध्ये काहीतरी वेगळाच व्हिडिओ पाहून काहीतरी भलतीच क्रिया ते आपल्या शरीरासोबत करत होत्या. त्याच वेळेस आंटी आणि माझी नजरानजर झाली आणि मी भीतीने त्यांच्या घरातून बाहेर येऊन माझ्या घरी परतलो. माझ्याने खूप मोठी चूक झाली असं मला वाटू लागलं. आपण आत जाण्या अगोदर दार वाजवला हवा होता, नाहीतर एकदा तरी आपण आंटीला आवाज द्यायला हवा होता. मला फार कसं तरी वाटत होतं. उगाच गेला मी त्यांच्या घरी. संध्याकाळ होईपर्यंत मी घरातच थांबलो. बाहेर निघायची माझी इच्छाच होत नव्हती.
आणि तिकडे अंजली आंटी माझी बाहेर येण्याची वाट पाहत होती. 2 दिवस मी घरातच थांबलो. कुठंच गेलो नाही. कारण मला स्वतःची लाज वाटू लागली होती. आता आंटीचा हात व पायही बरा झाला होता. त्यांना हळूहळू चालता येऊ लागलं होतं. एके दिवशी सकाळी 10 वाजेच्या सुमारास अंजली आंटी आईला भेटण्यासाठी आमच्या घरी आली. ती आईजवळ बोलत होती, पण तिचे डोळे मला घरात शोधत होते. तेव्हा अंजली आंटी आईला म्हणाली, दीदी, अजय कहीं बाहर गाँव गया है क्या? कुछ दिनों से दिखाई नहीं दे रहा है. तेव्हा आई म्हणाली, पता नहीं अंजलि क्या हुआ है उसे, बाहर निकलता ही नहीं, पूरा दिन घर में ही सोता रहता है. तुम्हें कुछ काम था क्या उससे? तेव्हा आंटी आईला म्हणाली, नहीं काम तो नहीं था, मगर मुझे सब्जी मंगवानी थी उससे बड़े बाजार से. एवढं सांगून आंटी आपल्या घरी हळूहळू पावलं टाकत निघून गेली. आणि आई माझ्याजवळ येऊन म्हणाली, अरे अजय, त्या आंटीला बाजारातून भाजी आणून देशील? ती बिचारी आपल्या घरी तुला शोधण्यासाठी आली होती. तिच्या चेहऱ्यावर फार व्याकुळता होती रे. जा बेटा लवकर, जा, जाशील लवकर. तेव्हा मी आईला हो म्हणालो. माझ्या मनात अगोदरच आंटीबद्दल भीती संचारली होती. कारण मी त्यांना अशा अवस्थेत पाहिले होते की ते मी तुम्हाला शब्दातही सांगू शकत नाही. जर त्या माझ्यावर रागवल्या तर, आणि त्यांनी परत मला त्यांच्या घरात येऊ दिले नाही तर माझीच फजिती होणार होती. तरी मनात हिंमत करून मी आंटीच्या घराच्या दाराजवळ आलो. आंटी खुर्चीवरच बसून माझीच वाट पाहत होत्या. मी घराच्या आत शिरलो तेव्हा आंटी माझ्यासमोर होत्या आणि माझे लक्ष त्यांच्या डोक्यावर कपडे वाळण्यासाठी एक दोरी आज त्यांनी बांधलेली होती. त्यावर आंटीचे वेगवेगळ्या कलरच्या आतले कपडे वाळत घातले होते. ते पाहून माझ्या अंतर्मनात एक वेगळीच ऊर्जा व आग निर्माण होऊ लागली. तेव्हा मी आंटीला म्हणालो, आंटी मुझे माफ़ कर दो. मैं बिना आवाज़ देखे आपके घर में घुस आया था. मैंने ऐसा नहीं करना चाहिए था. तेव्हा आंटी मला म्हणाल्या, अजय, इसमें गलती तुम्हारी नहीं, मेरी भी थी. मैंने ही दरवाज़ा खुला करके रखा था. अगर मैं उसे बंद करके रखती तो तुम उसे ठोक कर ही मुझे आवाज़ देते. फिर ना तुम मुझे देखते ना मैं तुम्हें देखती. मगर तुम 2-3 दिन से मेरे साथ बातचीत करने के लिए नहीं आ रहे थे, इसलिए मुझे काफ़ी अकेलापन महसूस हो रहा था. इसलिए मैंने तुम्हारी माँ को बोल के तुम्हें मेरे पास बुलाया. मेरे दिल में तुम्हारे लिए कोई कड़वाहट नहीं है. तुम तो मेरा हर वक्त अकेलापन दूर करने आ जाते थे. मैं तुमसे कैसे नाराज़ होंगे अजय. तेव्हा मी आंटीला म्हणालो, फिर आंटी आपको ऐसे करने की ज़रूरत क्यों पड़ी, जिसकी वजह से मुझे यहाँ आने में शर्म लगती थी. त्यावर आंटी मला सविस्तर सांगू लागल्या. त्या अगोदर त्यांनी मला दाराला कडी लावायला सांगितली. कडी लावून मी परत आल्यानंतर आंटींनी मला पलंगावर बसवले आणि त्या माझ्या शेजारी बसल्या. त्या मला म्हणाल्या, अजय, हमें इस घर में आए हुए 6 महीने हो गए और मेरी शादी को 8 साल हो गए. एक दिन भी तुम्हारे अंकल ने मुझे बाहर कहीं खाना या घुमाने के लिए लेके नहीं गए. वो अपने ही काम में व्यस्त रहते थे. उन्हें मेरी कोई परवाह या फिक्र नहीं है. वो खुद एक इतनी बड़ी होटल के मैनेजर है. वो चाहते तो वहाँ भी वो अपनी बीवी को, मतलब मुझे, खाना खाने ले जा सकते हैं. मगर उनको मेरे साथ घूमने में शर्म आती है क्योंकि मेरा कलर सांवला है और वो खुद 1 हफ्ते के बाद घर आते हैं. पता नहीं होटल में किन किन लोगों के साथ और औरतों के साथ उनको रहना पड़ता है, इसलिए वो वही खुश है. एक पल भी मेरे साथ वो घर में रहना नहीं चाहते. अगर पति ऐसे करता है तो खुश कैसे रह पाऊंगी मैं. मेरी भी काफ़ी सारी इच्छाएं, ख्वाहिशें हैं, उसे कौन पूरा करेगा. अगर मैं बाहर बाजार भी जाती हूँ तो किसी औरत के पास छोटा बच्चा देखकर भी मेरा मन पिघल जाता है. क्यों मेरा पति मुझे एक बच्चा भी दे नहीं सकता. क्या कमी है मुझ में. मुझे भी माँ बनने का पूरा हक है जो इस दुनिया में हर औरत को है. मगर मेरे मायके वालों की इज्जत की वजह से मैं चुप हूँ. नहीं तो मैं मेरे पति को कब का तलाक दे देती. मेरा पति एक नपुंसक आदमी है. वो मुझे ज़िंदगी में कभी भी खुश नहीं रख सकता. अजय, तुम मेरा काम कर सकते हो. तेव्हा मी आंटीला म्हणालो, बोलो आंटी, क्या काम करना है. जो काम मेरा पति नहीं कर सका वो काम तुम्हें करना है अजय. त्यावर मी आंटीला म्हणालो, नहीं आंटी, यह मुझसे नहीं होगा.
अगर मेरे घर में इस चीज़ का पता चल गया तो बहुत बड़ा बवाल हो जाएगा. अभी तक मेरी शादी भी नहीं हुई आहे. तेव्हा आंटी लागलीच माझ्याजवळ सरकून बसल्या आणि माझ्या हात त्यांच्या हातात घेऊन म्हणाल्या, "अरे अजय, मुझे नाराज़ मत करो. जब मैंने तुम्हें पहली बार देखा था, तब से मैं तुम्हें चाहने लगी थी." आंटी माझ्या हाताला जोरात पकडून सांगू लागल्या होत्या. हळूहळू आंटी अगदी माझ्याजवळ येऊ लागल्या आणि आंटीच्या हात माझ्या अशा ठिकाणी स्पर्श झाला, ते मी तुम्हाला सांगू शकत नाही. त्यामुळे माझ्याजवळ आलेली संधी मीही सोडू शकत नव्हतो. मग मी वेळ वाया न जाऊ देता आंटीच्या ओठांवर ओठ टिकवले आणि आंटी माझ्या ओठांचा रस चाखण्यात व्यस्त झाली. त्यांनी तब्बल अर्ध्या तासापर्यंत माझ्या ओठांवर भरभरून प्रेम केले. आंटीला मला सोडायची अजिबात इच्छा होत नव्हती. त्यांना त्यांच्या नवऱ्यापेक्षा माझ्यामध्ये फार आनंद मिळत होता. मग हळूहळू आम्ही दोघांनी आमचे कपडे बाजूला ठेवून एकमेकांना मिठीत भरून प्रेम केले. आता मलाही आंटीची ओढ लागली होती. सकाळ संध्याकाळ मी आंटीच्याच घरी राहायला लागलो होतो. आता आंटीच्या नवऱ्याचे घरी येणेही बंद झाले होते. तो हॉटेलमध्येच कोणत्या तरी मुलीच्या प्रेमात पडून त्याच ठिकाणी राहायला लागला होता. जर मी आंटीला सकाळी किंवा संध्याकाळी भेटायला नाही आलो तर आंटी लगेच माझ्या घरी येऊन आईला सांगून मला त्यांच्या घरी बोलवून घ्यायची. मग मी आणि आंटी तिच्याच घरात राहून मनाला पटेल त्या वेळेपर्यंत भरभरून प्रेम करायचो. तेव्हा आंटी मला म्हणायची, "माझ्या नवऱ्यापेक्षा तुझ्यात जास्त ऊर्जा आणि ताकद मी अनुभवली आहे." जोपर्यंत माझी सुट्टी संपत नाही तोपर्यंत मी आंटीला मनापासून आनंद दिला. आंटी आता तिच्या नवऱ्याला विसरली होती आणि ते म्हणतात ना, कुछ पाने के लिए सब्र का फल मीठा होता है. अशीच कंडिशन माझी झाली होती. जेव्हा मला पहिल्यांदा आंटी दिसल्या तेव्हा त्या मला हव्याहव्याशा वाटू लागल्या होत्या. पण आता स्वतः त्यांनी मला त्यांच्याजवळ बोलवून आपल्या प्रेमाचा प्रपोज केला होता.